श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ऐकावी भक्तांनो, श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होत. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे, रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, कांती, वृत्ती, स्मृती, दया, दृष्टी, माता, आदिसृष्टी व लक्ष्मी अशा रूपांनी राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधुकन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी रासेश्वरी, चंदनंदनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्यावनी पद्या, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंददती, केतकीवनी सुशीला, कंदमवनी कंदममाला, राजलक्ष्मी राजप्रसादी, घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वानुभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे. द्वापारयुगात भारतभूतील सौराष्ट्र देशात भद्रशवा नावाचा राजा राज्य करीत. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे समर्पक ज्ञान त्याला होते. त्याला सूरचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलक्षणी व प्रतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते शांबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले, आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे. त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःकरिताच खर्च करेल. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकीत सूरचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीनं वृद्ध ब्राह्मणीचं नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझं नाव कमळा, माझ्या पतीचं नाव भुवनेश. आम्ही द्वारकेला राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची भांडणं होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. या जाचाला त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली. राणीवणी उपाशी भटकू लागली. तिला ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती, सुख व समृद्धी देणाऱ्या महालक्ष्मीच्या व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केलं. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं. तिचं घर संपत्ती व समृद्धीनं भरले. तिच्या जीवनात आनंद आला. पुढे ते पती-पत्नी निधन पावले. लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. ज्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी 1000 वर्ष त्यांना सुखोपयोग मिळाले. या जन्मी त्या राजकुळात जन्म झाला आहे. पण त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा. वृद्धेचे रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती दिली व महिमा सांगितला. मग दासी त्या वृद्धेचे उपकार मानून तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुराणात गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व आला होता. संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती. हे राणीला कळलेच नाही. राणीचा तर उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न राहता स्वस्थानी जायचे ठरवले. ती राजउद्यारातून निघाली. वाटेत तिला शांबाला मिळाली. शांबालेने सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मी तिची दया आली. तिने शांबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. राजकन्येने महालक्ष्मी व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला.
ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रशवावर आणि सूरचंद्रिका यांचे राज्य, ऐश्वर्य, वैभव सर्व गेले व त्यांची अन्नदशा झाली. एके दिवशी सूरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे. त्यांच्याकडे जा आणि आपले हाल सांगा. त्यांना दया येईल, ते आपल्याला सहाय्य करतील. त्याप्रमाणे भद्रशवा जावयाच्या राज्यात आला. तो तळाच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेला शांबालेच्या दासीने तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासीने त्याचे नाव विचारले. तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे आली. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्रे पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला, नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हांडा भरून धन दिले. भद्रशवा घरी आला. सूरचंद्रिकेला आनंद झाला. तिने हांडा उघडला तर त्यात काय? हांड्यात द्रव्य नव्हते, कोळसेच भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सूरचंद्रिका लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षमधला शेवटचा गुरुवार. शांबालेनं महालक्ष्मी व्रत केलं, आईकडूनही करवलं. सूरचंद्रिकेला परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मीव्रत केलं म्हणून पूर्वीचं राजा ऐश्वर्य तिला प्राप्त झालं. पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले, हे आपल्याला काही दिले नाही, हा राग सूरचंद्रिकेच्या राणीच्या पोटात खदखदत होता. म्हणून शांबालानं कोणी विचारले नाही. तिचा अपमानच झाला. परंतु आईवर न रागवता ती तिथून निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले, माहेराहून काय आणलं? ती म्हणाले, राज्याचं सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा, म्हणजे सगळे कळेल. त्या दिवशी तिने सर्व जेवण आईनी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण आईनी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचं सार. शांबालेला पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्यविनोद करून जेवण पुरे केले. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख, समृद्धी व शांती याचा लाभ होईल. सकळ मनोरथे पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये. श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पुरवतो भक्तांची कामना. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी संपूर्ण.